इतका मोठा हा असा कायदा ज्यावर त्यातल्या अनेक मुद्द्यांवरती तुम्हाला आक्षेप होता, तर महाविकास आघाडीची एक अशी मोड बांधणं गरजेचं होतं. मग भास्कर जाधव ज्या पद्धतीनं त्याचं समर्थन करतात, तर त्यावर तुम्हाला आश्चर्य भास्कर वाटलं? भास्कर जाधवांचं जे समर्थन आहे ते म्हणजे त्याच्यावरती मला काही बोलायचं नाही, पण अँटी कन्व्हर्जनला आमचंही समर्थन आहे. म्हणजे धर्मांतर जबरदस्तीने धर्मांतर याला आमचंही समर्थन आहे की तसं होतच कामा नये, पण स्वेच्छेने होत असेल तर ते रोखताही कामा नये. मग तुम्ही राईट टू प्रायव्हसी ठेवली आहे कशाला? जर इतकंच सगळं जाहीर करून सगळं करायचं आहे तर मग मला काय प्रायव्हसीला काय म्हणतात मराठीमध्ये मला शब्द व्यवस्थित आठवत नाही. राईट टू प्रायव्हसी हा फंडामेंटल राईट आहे. मला काही स्वतःचे निर्णय आहेत ते घेण्याचा अधिकार मला आहे. पण मग मग तुम्ही मला प्रौढ काय केलं? जर सगळेच परमिशन गव्हर्नमेंटकडनं घ्यायच्या तर वयाच्या 18व्या वर्षी आणि वयाच्या 21व्या वर्षी तुम्हाला प्रौढ झालात असं काय जाहीर करता? नका जाहीर करू. लव जिहादच्या प्रकरणाचा सातत्याने उल्लेख होतो. नितेश राणे लव हे जिहाद सातत्यानं ते त्यावर ठीक आहे बोलत हो, असतात. ते ठीक आहे हो. लव जिहादची किती प्रकरण आले आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये? मला 10च्या वरती एक प्रकरण दाखवा बरं. 13 कोटीची लोकसंख्या असलेल्या या देशामध्ये, या महाराष्ट्रामध्ये 10च्या वरती एक प्रकरण दाखवा लव जिहाद. 10 पण नाही, 5. कशाला त्याच्या नावाने उगाच खडे फोडत दोन समाजामध्ये तीड निर्माण करता? अहो तुम्ही त्याच्या नावाखाली मुडदे पाडले हो. ते जामनेरमध्ये मुडदा पडलाय का पोराचा? काय तर फक्त एक हिंदू पोरगा आणि पोरगी हॉटेलात चहा पीत बसले.